भोंदूने खच्चीकरण करण्याचा एक प्रयत्न म्हणून माझ्या नावचा किंवा मी पैसे मागते असं भासवून त्याच्याच लोकांना हाताशी धरून एक बनावट व्हिडिओ तयार केला. माझ्या सोशल मीडियातल्या प्रतिमेचा एक छायाचित्र बनवलं की जे पैसे घेऊन मी बसले असं छायाचित्र दाखवून तो व्हिडिओ त्याने महाराष्ट्रभर व्हायरल केला आणि अण्णीचे कार्यकर्ते पैसे मागतात अशा प्रकारची माझ्या संघटनेची वैयक्तिक माझी त्याने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बदनामी केलेली आहे. अखेर या दत्तधाम सरकार विरोधातील जो गुन्हा आपण दाखल केलाय त्याला अटक झाली आहे. नेमकी काय ही सगळी पार्श्वभूमी आहे गुन्ह्याची? गुन्हा हा जो भोंदू आहे गडगे बाबा दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे. म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि VIP ला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच. आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता की जे औषधांमुळे अनेक पेशंटला आजही ते त्रास झालेला आहे. म्हणजे काल मला माजलगावचे 2-3 लोकांचे फोन आले की त्या औषधांमुळे आम्हाला ऍडमिट व्हावं लागले, उपचार घ्यावं लागलं, आमची इतक्या लाखाची फसवणूक झाली वगैरे असे लोक आता बाहेर येऊन बोलायला लागले. इतक्या दिवस लोक दबलेले होते, घाबरत होते बोलायला, आता लोक मात्र बोलायला लागलेत. तर त्याने ही जी चालवलेली फसवणूक होती, ही जी लूट होती, हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं होतं, लोकांच्या मानसिकतेशी खेळणं होतं, लोकांच्या शारीरिकतेशी खेळणं होतं आणि आर्थिक लूट होती. तर ही लूट थांबवण्यासाठी आम्ही हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आग्रही होतो आणि त्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून पहिला कलेक्टर आणि SP-ना निवेदन दिलं होतं, त्याच्यानंतर DYSP-ना निवेदन दिलं, आरोग्य अधिकाऱ्यांना अर्ज दिला, प्रांत अधिकाऱ्यांना अर्ज दिला आणि शेवटी काल ती फिर्याद दाखल झाली, FIR झाली आणि दरम्यानच्या काळात